शिवाजी, मोठी माहिती सध्या हाती येते आहे. अर्थातच याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी सुद्धा मोठी अपडेट म्हणून याकडे बघावं लागेल. भारतानं लाहोर इथल्या एअर डिफेन्स सिस्टीम निष्क्रिय केलेल्या आहेत. काय कळतंय? अगदी सकाळी अगोदर अशा बातम्या येत होत्या की 10 शहरांमध्ये बॉम्बस्फोट जो आहे ते घडलेत, हल्ले घडलेले आहेत. मात्र हे नक्की कोणी केले अद्यापर्यंत समोर आलं नव्हतं. काही सरकारी यंत्रणांनी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये माध्यमांनी सबुरीने बातम्या द्यावा असं देखील सांगितलं होतं. मात्र आता हे सगळं भारताने केलं होतं असं सांगण्यात येत आहे. आणि भारताने लाहोरचा एअर डिफेन्स जो तळ आहे, ज्यांची सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे. तर त्यामुळं भारताने आता थेट पाकिस्तानपर्यंत हल्लाबोल जो आहे तो केलेला आहे. काल ज्या पद्धतीने पाकिस्तानकडनं दावा येत होता की आम्ही भारताचे राफेल पाडले किंवा आम्ही भारताचं मोठं नुकसान केलं, मात्र पाकिस्तानकडनं हे दावे जे आहेत ते फोल ठरले गेले. उलट भारत इतका आतमध्ये पाकिस्तानमध्ये घुसलेला आहे आणि आतापर्यंत भारताने फक्त लष्करी तळावरती आता हल्ले केले आहेत. कारण पाकिस्तानने ज्या पद्धतीने बेछूट गोळीबार सीमेवरती केला होता, पूंछ सेक्टरमध्ये केला होता, त्यामध्ये भारताचे 10 ते 15 लोकांचा मृत्यू झाला होता, निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला सुनावलं होतं की तुम्ही जर भारताची युद्ध करण्याची तयारी ठेवत असाल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तरी पाकिस्तानची आगळीक जी आहे ती थांबली नाही. त्यानंतर अखेर भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळावरती एअर डिफेन्स सिस्टमवरती हल्ला करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा लाहोरचा तळ जो आहे तो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं जर पाहिलं तर कराची या ठिकाणी देखील भारताने हल्ले केलेत. रावळपिंडी ही शहरं स्फोटनाने हादरलेली आहेत. त्यानंतर पुढचा म्हणजे पाकच्या चकवाल, उमरकोट, घोटकी या शहरातही भारताने स्फोट घडवलेले आहेत. तर भारताने ज्या पद्धतीने ड्रोन हल्ले केले आहेत त्यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आता जरी पाकिस्तानचं शेपूट जे वाकडं ते वाकडं आहे, आता जरी पाकिस्तानचं सरळ व्हायला तयार नसेल तर पाकिस्तानचं जे लष्करी सिस्टम आहे ते पूर्णपणे भारत उद्ध्वस्त करून टाकेल, याची एकंदरीत माहिती आता समोर येताना पाहायला मिळते. पाकिस्तानच्या आतापर्यंत भारताच्या विरुद्ध कुठलंही पाऊल पाकिस्तानने उचललं तर त्याला सोडलं जाणार नाही. आता जी सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते संपलेलं नाहीये. ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे. त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक बाब लक्षात येते की पाकिस्तानने शरणागती जोपर्यंत पत्करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन थांबणार नाही. आता जर पाकिस्तानकडनं कुठलीही चूक झाली तर भारत पाकिस्तानला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक सगळ्यात महत्वाची ही बाब आहे की पाकिस्तानच्या अंतर्गत शहरामध्ये जी मोठमोठी शहरं आहेत त्या सगळ्या शहरावरती साधारण 10 शहरावरती भारताने हल्लाबोल केलेला आहे. आणि आता भारताने सध्या तरी ड्रोन सिस्टीमने हल्ले केलेले आहेत. हे छोट्या स्वरूपाचे हल्ले आहेत. एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती निकामी करण्यात आलेली आहे आणि अलीकडच्या काळात ड्रोनचं महत्त्व जे आहे ते निश्चितपणे वाढलेलं आहे. आणि भारताने ही केलेली कारवाई जी आहे ही पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की आहे. तिथल्या जनतेला आता काय उत्तर देणार आहे पाकिस्तान, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांच्या जीविताचं रक्षण करू शकलेलं नाहीये. ते म्हणजे फक्त दहशतवाद्यांना वाचण्यासाठी एवढं सगळं पाकिस्तानचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहेत. आणि भारत तिथल्या सातत्याने सांगत आहे की तुम्ही तुमचं दहशतवाद थांबवा. तुम्ही जर दहशतवाद पेरलाय, उगवलाय, त्याच्या विरोधात आमची ही लढाई आहे. पाकिस्तानने भारताच्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेला आहे. पुढची लढाई याच्यापेक्षा अधिक कठोर असेल हे यावरून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शिवाजी, म्हणजे आता जर आपण या कारवाईकडे बघितलं तर 12 शहरांमध्ये 50 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले भारतानं केलेले आहेत. आणि याचा अर्थ एकूणच भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आता आपल्या कारवाईचा जो आवाका आहे, संघर्षाचा जो आवाका आहे तो वाढवलेला कुठेतरी आता दिसतोय. शिवाजी, अगदीच आवाका वाढवलेला आहे. त्यांची मोठमोठी शहरं जी आहेत ती भारताच्या रडारवरती आहेत आणि भारत हे काही करू शकतो याची जाणीव तिथल्या नेत्यांना अद्यापपर्यंत झालेली नाहीये का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे भारत जर या ठिकाणून ड्रोन पाठवून त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करू शकतो, त्यांची जी बोटावर मोजण्या इतपतची जी शहरं आहे ती बेचिराग करू शकतो, याची जाणीव पाकिस्तानला त्याच्यातून झाली असावी. कारण जी औद्योगिक सेक्टर आहे तेच फक्त पाकिस्तानचं थोड्या प्रमाणात, त्यांनी काय औद्योगिक फारशी प्रगती केलेली नाहीये. मात्र ज्या ज्या ठिकाणी त्यांचं औद्योगिक सेक्टर आहे ते भारत नष्ट करू शकतो. त्यांची शेतीचं पाणीच भारताने अगोदर अडवलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मुसक्या ज्या आहेत ते भारताने जर ठरवलं तर निश्चितपणे अडवू शकतो किंवा
त्या आवळू शकतो. मात्र भारताने अजूनही त्यांना एक संधी दिलेली आहे. मात्र त्या संधीचं पाकिस्तान सोनं करतो की तिथल्या जनतेचा घात करतो हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. पाकिस्तानला आपण संधी दिली होती, कालच सांगितलं होतं की हा हल्ला तुमच्या विरोधात नाहीये, हा तुमच्या दहशतवादी तळांच्या विरोधात हल्ला आहे. मात्र पाकिस्तानने त्याच्यानंतर पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला. भारताच्या साधारण 13 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर भारताने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांचं एअर डिफेन्स सिस्टीम आता लाहोरचं नष्ट केलं आणि 12 शहरांमध्ये हल्ले करून पाकिस्तानचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. आता याच्या पलीकडे जाऊन जर पाकिस्तानने याच्या पलीकडे जाऊन काही आगळीक केली तर भारत त्याला सक्षमपणे उत्तर देईल आणि ही सुरुवात आहे. ऑपरेशन सिंदूरची ही सुरुवात आहे. ही भारताने पाकिस्तानने दहशतवादाच्या माध्यमातून ही सुरुवात केलेली आहे. आता त्याचा शेवट जो आहे तो भारत करणार आहे आणि पाकिस्तानने या सगळ्याच्या संदर्भामध्ये जर समजूतदारपणाची भूमिका घेतली नाही तर पाकिस्तान या सगळ्या याच्यामधून बेचिराख होईल. पुन्हा त्यांना उभं राहायला काही वर्ष काही दशकं लागतील. त्यामुळं आताची परिस्थिती वेगळी आहे, कारण आताचा भारत हा बदललेला भारत आहे आणि भारत जशात तसं उत्तर देऊ इच्छितो. भारताचं सातत्यानं पहिल्यापासून जर आपण पाहिलं तर ही नीती राहिलेली आहे की नेशन फर्स्ट आणि आपण कधीही कोणत्या देशावरती प्रथम हल्ला करत नाही. मात्र पाकिस्तानने ज्या पद्धतीने या दहशतवादाला खतपाणी घातलं, सातत्याने त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. जो मसूद अझर आपल्या देशासह अनेक देशांमध्ये दहशतवादी आहे, तो राजरोसपणे पाकिस्तानमध्ये फिरतो. अनेक जे लोक आहेत ज्यांना पाकिस्तान संरक्षण देतं, ओसामा बिन लादेन ज्याने अमेरिकेवर हल्ला केला त्याला संरक्षण देण्याचं काम पाकिस्तानने केलं. ॲबोटाबादमध्ये अमेरिकेने त्याला शेवटी धूळ चारली. तर एकंदरीत जर पाहिलं तर पाकिस्तान हा दहशतवादाचा गड आहे आणि भारताने जो हल्ला केलेला आहे तो हल्ला पाकिस्तानमधील दहशतवाद्यावरती नाही तर जगाचे हे दहशतवादी आहेत ज्यांनी जगाला वेठीस धरलेला आहे. सातत्यानं जर आपण जगामध्ये कुठेही हल्ला झाला तर अमेरिकेच्या मध्ये जे ट्विन टावर पाडले त्याच्यामध्ये पाकिस्तानमधील ओसामा बिन लादेन तिथं सापडला. मग जगाच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामध्ये जे तार सापडतात ते पाकिस्तानशी निगडीत असतात. त्यामुळं हा जो हल्ला आहे भारताने हे जे दहशतवादी स्थळ नष्ट केले त्यामुळे जगातील अनेक शहरांमधील आगामी काळामध्ये होणारे दहशतवादी हल्ले थांबवलेले आहे. आणि विशेष म्हणजे यांनी याचं हिंदू मुस्लिमीकरण केलं, म्हणजे हा धार्मिक दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारताने सडेतोड समर्पक उत्तर त्यांना दिलं होतं. आता या सगळ्याच्या मध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. अगदी शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता हा संघर्ष कुठल्या टप्प्यावरती जातो, पाकिस्तान आता यानंतर काय प्रतिक्रिया देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50हून अधिक ड्रोन हल्ले भारतानं केलेले आहेत. आताची सगळ्यात मोठी अपडेट म्हणून आपल्याला याकडे पाहावं लागणार आहे. आता की सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, भारताकडनं पाकची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. भारतानं पाकच्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. लाहोर या ठिकाणी पाकची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे. भारतानं मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले केलेले आहेत. पाकमधील 12 शहरांमध्ये 50हून अधिक ड्रोन हल्ले भारताकडनं करण्यात आलेले आहेत. पाकच्या एअर डिफेन्स सिस्टीमवरती थेटपणे भारतानं हल्ला केलेला आहे. या क्षणाची ही सगळ्यात मोठी अपडेट भारत पाकिस्तान संघर्षातनं पुढे येते आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे, पिक्चर अभी बाकी है असं म्हटलं होतं काल आणि त्याची प्रचिती आज पाकिस्तानला येताना पाहायला मिळते. भारतानं ज्या पद्धतीनं आज सुद्धा कारवाई सुरू ठेवलेली आहे आणि या कारवाईचा आवाका वाढवलेला आहे, तो वाढलेला आवाका पाहता पाकिस्तानची आता खैर नाही हाच मेसेज स्ट्रॉंगपणे जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण आज पाकिस्तानातल्या 12 शहरांमध्ये 50हून अधिक ड्रोन हल्ले भारताकडनं घडवण्यात आलेले आहेत.